श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेबाबत गुरुमाऊली कृष्णात डोने महाराज यांनी महत्त्वाचं विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बाळूमामांच्या दरबारातील सुतळीच्या तोड्यालाही कोणी हात लावू शकत नाही, त्यामुळे इतका मोठा भ्रष्टाचार झाला असावा असं वाटत नाही असं म्हणत कृष्णात डोने महाराजांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वाघापूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठल बिरदेव आणि श्री हालसिद्धनाथ यांच्या दरबारात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे अभिषेक, पाद्यपूजन, नामस्मरण, जप ध्यान, आरती, भजन, धनगरी ओव्या आणि महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात दिवसभर झालेल्या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते। यावेळी काढण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणुकीमध्ये घोडे, हरण्या, बैल हे विशेष आकर्षण ठरले होते। त्यामुळे एकूणच गुरुपौर्णिमेला परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। दरम्यान आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेबाबत कृष्णात डोने महाराजांनी बाळूमामांच्या दरबारात भ्रष्टाचार होणे शक्य नसल्याचं सांगितलं। लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूरच्या बाळूमामा देवालयाच्या ट्रस्टमध्ये मोठा घोटाळा समोर आलेला, त्या संदर्भात काय सांगा? मी एक त्या देवस्थानचा श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर हे देवस्थान जर बघायला गेलं, हे वैयक्तिकरित्या मर्यादित राहिलेलं देवस्थान नाही आहे। या देवाचा महिमा तुम्ही जाणता आहात। या देवाचा महिमा 7 समुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे। हा देव न्याय निवाडा करणार आहे। मला खात्री आहे की आमच्या देवस्थानामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा, आता मीडियाला मीही बघतोय, आम्ही वाचतोय, पण मला वाटतंय, मला खात्री वाटते की अशा कुठल्याही प्रकारचा एकही रुपयाचा घोटाळा झालेला नसावा, आणि तो नाहीच आहे। कारण मामा स्वतः म्हणतात, अरे रांडच्या हो, माझ्या सुतळीला सुद्धा हात लावायची ताकद कुणाच्यात नाही, आणि रुपये खायची काय हिंमत। माझा देव लय इंगोळ आहे, खैराचा इंगोळ आहे। ज्याला हाय त्याला हाय, ज्याला समजला त्याला समजला। आणि मामा म्हणतात, ज्याला मी हाय त्याला मी आहेच, आणि ज्याला नाही त्याला नाही। ज्याने 1 रुपया खाल्ला त्याचे 10 रुपये वसूल केल्याशिवाय मामा राहणार नाहीत। माझा विश्वास आहे की या सगळ्या अफवा जे चाललेले आहेत आणि हे सगळा जो काय कारभार चालू आहे, मामा नक्कीच सगळ्या जगाचं व्यवस्थित करतात। त्याचं तर व्यवस्थित, तो मोठा न्यायाधीश आहे, माझा मालक, तो सर्वज्ञ आहे, जाणून आहे। लवकरच मला आशा आहे मी त्याचा एक गडी आहे, इतरांचं सगळ्यांचं चांगलं करतोय, आणि त्याच्या इथं चाललेलं तो तर सगळं बघून घेईलच। मला आशा आहे माझा मालक निश्चितच सगळं लवकरच पूर्वपदावर आणेल। आणि ज्या शंका आहेत आणि भक्तांच्या मनामध्ये, कुणी शंका मनात बाळगू नका, कारण जो करल तो भरल। एक आहे, देवाच्या दरबारात न्याय आहे। तुम्ही निश्चिंत राहा, मामांच्या विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा। आदमापुरात या, कपाळवरून भंडारा लिहा, मामांचा प्रसाद खावा, बाळूमाच्या तळावरती जावा, बकऱ्यांची सेवा करा, आणि कुणाच्याही नादाला भूलपाताला बळी पडू नका। बोला बाळूमाच्या नावाने। दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृष्णात डोने महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती। तसेच महाप्रसादाचा लाभ देखील त्यांनी घेतला। त्याचबरोबर या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला। या कार्यक्रमाला डोने महाराजांचे चिरंजीव बाळू महाराज आणि राजवीर कृष्णात डोने यांच्यासह मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।